मित्रांनो, कल्पना करा, जर जगात छापखाना नसता तर आपल्याला पुस्तके मिळाली असती का? वर्तमानपत्रे, शालेय पाठ्यपुस्तके, ज्ञान इतक्या वेगाने पसरले असते का? मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत. नुकताच 24 फेब्रुवारी रोजी जागतिक मुद्रण दिन साजरा करण्यात आला. हा एक असा दिवस आहे की ज्याने संपूर्ण जगाच्या इतिहासाला कलटणी दिली. मंडळी नमस्कार, मी रवी देसाई आणि आपण पाहत आहात टॉप झोन मराठी डिजिटल चॅनल. 15व्या शतकात जर्मनीमध्ये जन्म झाला अशा एका शोधाचा, ज्याने ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली केली. योहान्स गुटेनबर्ग या संशोधकाने 1450च्या सुमारास मुव्हेबल टायपिंग प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. यापूर्वी पुस्तके हाताने लिहिली जात होती. एक पुस्तक तयार करायला महिने लागायचे. त्यामुळे ती फक्त श्रीमंत आणि राजघराण्यांपुरती मर्यादित होती. पण गुटेनबर्गच्या शोधामुळे पुस्तके मोठ्या प्रमाणावर आणि कमी वेळेत छापली जाऊ लागली. इथूनच सुरुवात झाली ज्ञानक्रांतीला. या मुद्रण कलेच्या शोधामुळे शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. वर्तमानपत्रांमुळे लोकांना देश विदेशातील घडामोडी कळू लागल्या. लोकशाही मजबूत झाली. धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळींना गती मिळाली. भारतात मुद्रण कलेची सुरुवात 1556 साली गोव्यात झाली. पुढे मराठी, हिंदी, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये पुस्तके आणि वर्तमानपत्रे प्रकाशित होऊ लागली. मराठीतले पहिले वर्तमानपत्र दर्पण हे 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. यामुळे समाजात जागृती निर्माण झाली आणि स्वातंत्र्य चळवळीला एक बळ मिळाले. आज मुद्रण क्षेत्रात खूपच प्रगत झाले आहे. ऑफसेट प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग, 3D प्रिंटिंग. आज आपण फक्त पुस्तके नाही तर पॅकेजिंग, बॅनर्स, फ्लेक्स, टी शर्ट प्रिंटिंग, अगदी घराच्या मॉडेल्स पर्यंत सर्व काही प्रिंट करू शकतो. डिजिटल युग आले असले तरी मुद्रणाचे महत्त्व अजूनही कायम आहे, कारण कागदावर वाचण्याचा अनुभव हा वेगळाच असतो. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की ज्ञानाचा प्रसार, विचार स्वातंत्र्य आणि समाज जागृती यामध्ये मुद्रण कलेचे योगदान अमूल्य आहे. जर छापखाना नसता तर कदाचित आपण इतके आज साक्षर झालोच नसतो. मित्रांनो, एक साधा शोध संपूर्ण जग बदलू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुद्रण कला होय. 24 फेब्रुवारी हा फक्त एक दिवस नाही, तर तो ज्ञान, प्रगती आणि विचार स्वातंत्र्याचा उत्सव आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी टॉप झोन मराठी डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे चॅनल आपल्याला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.